नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग. मी निलिमा कदम, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर. इयत्ता 9वी, गणित भाग 1, वास्तव संख्या, रियल नंबर्स. Good things come to those who believe, better things come to those who are patient, and the best things come to those who don't give up. तर मुलांनो, आपण जे काही शिकतो ती क्रिया सतत चालू ठेवली पाहिजे. आपल्याला त्याचे परिणाम जे आहेत, त्याचे फ्रुट्स जे आहेत ते नक्कीच मिळणार आहेत. परिमेय संख्येचे दशांश रूप, डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स. 2/3 is equal to 0.666, that is 6 is a recurring number. 6 हा अंक आवर्ती आहे. 16/11 is equal to 1.454545. The 45, this group is a recurring group. 45 हा अंक आवर्ती आहे. अशा प्रकारे जेव्हा भागाकाराची क्रिया पुढे चालू राहते व तोच अंक किंवा अंकांचा एक गट पुन्हा पुन्हा येत राहतो, त्यावेळेला ते दशांश रूप अखंड आणि आवर्ती, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप आहे असं म्हणतात. आता अपरिमेय संख्याचं दशांश रूपामध्ये आपण मांडणी करूया. 2 या संख्येचे वर्गमूळ आपण भागाकार पद्धतीने काढायचा प्रयत्न केला तर आपल्याला अशा प्रकारे हा भागाकार मिळणार आहे. ही क्रिया सतत पुढे चालू राहणार आहे आणि उत्तर आपल्याला काय मिळते बघा. स्क्वेअर रूट ऑफ 2 इज इक्वल टू 1.41421 डॉट डॉट डॉट, म्हणजेच पुढचे नंबर जे आहेत ते सतत येत जाणार आहे. तसंच 3 चे जर वर्गमूळ काढायचा आपण प्रयत्न केला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला √3 इज इक्वल टू 1.732 डॉट डॉट डॉट, म्हणजेच येणारे अंक जे आहेत हे वेगवेगळे येणार आहेत. नॉट रिकरिंग नंबर्स, आवर्ती अंक आपल्याला दिसत नाही. मग ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते, आता इथे भागाकाराची क्रिया पूर्ण होत नाहीये बघा. √2चा आपण भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढलं, भागाकार केला तर त्या ठिकाणी आपल्याला भागाकाराची क्रिया पूर्ण होत नाहीये, म्हणजे दशांश रूप अखंड आहे परंतु ते आवर्ती नसते. म्हणजे सर्टन नंबर्स or a group of numbers is not occurring again and again, that is not recurring type. अशा संख्येला अपरिमेय संख्या असे म्हणतात. अपरिमेय संख्यांचे गुणधर्म. परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी ही अपरिमेय संख्या असते. शून्येतर परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांचा गुणाकार किंवा भागाकार ही सुद्धा एक अपरिमेय संख्या असते. आणि 2 अपरिमेय संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार हे मात्र परिमेय संख्या किंवा अपरिमेय संख्या सुद्धा असू शकतात. याच गुणधर्मांचा आपण काही पडताळा घेणार आहोत. तर वास्तव संख्या, तर या परिमेय संख्या आपण बघितल्या आणि अपरिमेय संख्या. तर परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या दोन्हींचा मिळून वास्तव संख्या संच तयार होतो. सेट ऑफ रियल नंबर्स, रॅशनल नंबर्स अँड इररॅशनल नंबर्स. परिमेय संख्यामध्ये पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि नैसर्गिक संख्या यांचा समावेश होतो. या परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या मिळून वास्तव संख्या संच तयार होतो. आता स्क्वेअर रूट ऑफ 4, स्क्वेअर रूट ऑफ 9 और स्क्वेअर रूट ऑफ 25/36 या these are all rational numbers. कारण वर्गमुळात 4चं उत्तर येणार आहे 2, वर्गमुळात 9 म्हणजेच 3, हे येणार 5/6 बरोबर. म्हणजेच वर्गमुळात 25 वर्गमुळात 36 म्हणजेच आले 5/6. मग या सगळ्या झाल्या परिमेय संख्या. आणि आता वर्गमुळात 3 याचं वर्गमूळ आपण बघितलं काय आहे, अखंड हे दशांश रूप आहे. वर्गमुळात 2 अखंड, वर्गमुळात 17 या सर्व संख्या या अपरिमेय संख्या आहेत. These are all
इररॅशनल नंबर्स म्हणजेच या दशांश अखंड अनावर्ती दशांश रूपातील या संख्या आहेत. यांचं दशांश रूप जे आहे हे अखंड अनावर्ती दशांश रूप असणार आहे आणि म्हणून या अपरिमेय संख्या आहे. आता सर्ड, कर्णी. सर्ड used to be another name for irrational number. आपण एक इररॅशनल नंबर यांच्यासाठी सर्ड हा शब्द वापरतो, कर्णी म्हणतो, but it is used for a root that is irrational. ज्या वेळेला आपण कर्णी म्हणतो त्यावेळेला कर्णी म्हणजेच काय तर अपरिमेय संख्याच होत. कर्णी जर n ही 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या असेल आणि a या धनवास्तव संख्येचे nवे मूळ x ने दाखवले तर x raised to n बरोबर a किंवा nth root of a is equal to x असे लिहितात. n is an integer greater than 1 and if a is a positive real number and nth root of a is x then it is written as x raised to n equal to a or आपण अशा प्रकारे पण लिहितो nth root of a is equal to x. a चे nवे मूळ बरोबर x. In a surd, nth root of a, the symbol root, this symbol is called the radical sign. n is the order of the surd and a is called radicand. nth root of a is the radicand, कर्णिस्थ संख्या, हे कर्णी चिन्ह आणि n ही कर्णीची कोटी, order of the surd. Any root which does not produce an integer answer is considered a surd. For example, वर्गमुळात 5 ह्याचं उत्तर आपल्याला काय मिळणार आहे अखंड अनावर्ती दशांश रूप असणार आहे. वर्गमुळात 15 अखंड अनावर्ती दशांश रूप आणि म्हणून ह्या झाल्या कर्णी सर्ड. परंतु वर्गमुळात 25, वर्गमुळात 16, वर्गमुळात 49 these are all integers. खालीलपैकी कोणत्या संख्या कर्णी आहेत ते ओळखा. स्क्वेअर रूट ऑफ 11 इज अ सर्ड, कारण याचं आपण वर्गमूळ काढू शकणार नाही आणि ह्याचं वर्गमूळ आपण काढायला गेलो तर आपल्याला अखंड अनावर्ती दशांश रूप म्हणजेच अपरिमेय संख्या मिळणार आहे. क्यूब रूट ऑफ 7 दिस इज ऑल्सो अ सर्ड. क्यूब रूट ऑफ 8 दिस इज नॉट अ सर्ड. का? कारण क्यूब रूट ऑफ 8 म्हणजेच काय आहे 2 आणि 2 ही झाली परिमेय संख्या. स्क्वेअर रूट ऑफ 144 that is 12 and therefore it is also not a surd, कारण 144 चं वर्गमूळ 12 आहे आणि ही एक परिमेय संख्या आहे. आता कोटी 2 असणाऱ्या कर्णींना वर्ग कर्णी असं म्हटलं जातं. या ठिकाणी बघा इथे कोटी किती आहे 2, इथे आपण वर्गमूळ म्हणतो, इथे 2 आपण लिहित नाही म्हणजेच कोटी 2 आहे आणि याला वर्ग कर्णी असं म्हणतात. इट इज अ क्वाड्रॅटिक सर्ड. आता कर्णीचे सोपे रूप कसं आपण देतो. 108 चे पहिले आपण अवयव पाडून घेऊ. 108 चे आपल्याला हे अवयव मिळाले. आता इथे क्यूब रूट ऑफ 108, 108 चं तिसरं मूळ आपल्याला शोधायचं आहे. या ठिकाणी लक्षात घ्या 27 ही संख्या 3 चा घन आहे म्हणजेच 108 ही संख्या आपण 27 गुणिले बेदुने 4 या रूपात लिहू शकतो. आता आपण वेगळं करूया. क्यूब रूट ऑफ 27 इंटू क्यूब रूट ऑफ 4. क्यूब रूट ऑफ 27 इज 3 इंटू क्यूब रूट ऑफ 4 दॅट इज इक्वल टू 3 क्यूब रूट 4. 147 चे अशाच प्रकारे आपण मूळ अवयव काढून घेणार आहोत आणि मग आपल्याला अवयव मिळणार 49 इंटू 3 इज इक्वल टू 147. 49 इज अ होल स्क्वेअर आणि म्हणून 49 चा आपण वर्गमूळ घेतलं 7 गुणिले वर्गमुळात 3 बरोबर 7 वर्गमुळात 3. सजातीय कर्णी. जर p आणि q या परिमेय संख्या असतील तर p स्क्वेअर रूट a आणि q स्क्वेअर रूट a या सजातीय कर्णी आहेत असे म्हणतात. म्हणजेच जेव्हा या दोन कर्णीची सजातीय असण्यासाठी त्यांची कोटी समान असणं आवश्यक आहे. दोन्हीकडे आता कर्णी
कोटी किती आहे 2, वर्गमूळ आहे हे कोटी 2. तसेच कर्णिस्थ संख्या a आणि a कर्णिस्थ संख्या सुद्धा समान असतील तर त्या संख्यांना त्या कर्णींना सजातीय कर्णी असे म्हणतात. तर वर्गमुळात 27 आणि वर्गमुळात 48 आपण बघू. वर्गमुळात 27 म्हणजेच 9 त्रिक 27 बरोबर वर्गमुळात 9 गुणिले वर्गमुळात 3 बरोबर 3 वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 48 म्हणजेच आपल्याला काय मिळालं 16 त्रिक 48 that is equal to square root of 16 into square root of 3 is equal to 4 root 3. आता या ठिकाणी बघा कोटी आहे 2 वर्गमूळ आणि कर्णिस्थ संख्या 3 म्हणजेच कोटी समान आणि कर्णिस्थ संख्या समान आणि म्हणून वर्गमुळात 27 आणि वर्गमुळात 48 या सजातीय कर्णी आहेत. Root 27 and square root 48 are like such. वर्गमुळात 8 बघा आणि वर्गमुळात 32 आणि वर्गमुळात 50 या तिघांची आपण तुलना करू. बघा ज्या वेळेला आपण याला सोपं रूप दिल्यानंतर आपल्याला बघा वर्गमूळ इथे पण वर्गमूळ क्वाड्रॅटिक सर्ड and similarly ही जी कर्णिस्थ संख्या जी आहे ती सुद्धा समान आहे 2 आहे कर्णिस्थ संख्या. Radicand is 2 and order of the surd is 2 आणि म्हणून या सजातीय कर्णी आहेत. Root 8, root 32 and root 50 are similar surds. तर सोप्या रूपातील कर्णींची कोटी व कर्णिस्थ संख्या समान असल्यास त्या कर्णींना सजातीय कर्णी असे म्हणतात. कर्णी दिल्यानंतर आपण त्या कर्णीला सोपे रूप देऊन घेणार आहोत आणि त्यानंतर त्यांची कोटी आणि कर्णिस्थ संख्या बघितली ती जर समान असेल तर त्यांना सजातीय कर्णी असे म्हणतात. आता कर्णींची आपण तुलना करू. रूट 11 and रूट 30. तर दोन कर्णींची तुलना करण्यासाठी त्या कर्णींच्या कोटी सारखी असावी लागते. त्याचबरोबर कोटी सारखी असेल तर त्यांच्या कर्णिस्थ संख्यावरून त्या कर्णीतील लहान मोठेपणा आपण ठरवू शकतो. उदाहरणार्थ तर आता बघा इथे या ठिकाणी कर्णी आहेत कोटी आहे 2 स्क्वेअर रूट ऑफ 11 स्क्वेअर रूट ऑफ 13 कोटी 2 आणि ऑर्डर ऑफ द सर्ड इज 2 म्हणून आपण या कर्णिस्थ संख्यांची तुलना करू. 11 is less than 13 therefore root 11 is less than root 30. दुसरं उदाहरण आपण बघू 2 root 7 and square root 28. आता आपण 2 root 7 ही संख्या 2 म्हणजेच काय तर रूट 4 4चं वर्गमूळ 2 आहे रूट 4 that is equal to root 28 and this number is also 28 root 28 is equal to root 28 therefore this number is equal to this number. किंवा आपण असंही करू शकतो बघा 28 चे आपण सोपं रूप देऊन घेतलं आपल्याला मिळालं 2 root 7 म्हणजेच this is 2 root 7 and this is 2 root 7 and therefore 2 root 7 is equal to square root 28. 5 square root 5 7 square root 2 आपण 5 म्हणजेच वर्गमुळात 25 गुणिले वर्गमुळात 5 मिळाले आपल्याला वर्गमुळात 125. आता 7 वर्गमुळात 2 म्हणजेच 7 म्हणजेच वर्गमुळात 49 गुणिले वर्गमुळात 2 that is equal to under root 98. आता 125 आणि 98 ची तुलना करू. 125 is greater than 98 therefore 5 square root 5 is greater than 7 square root 2. आता 5 वर्गमुळात 3 आणि 9 ची तुलना करू म्हणजे झाले 75 square root 25 into root 3 that is equal to root 75 and 9 म्हणजेच वर्गमुळात 81 root 81. 75 आणि 81 ची तुलना करू. 75 is less than 81 therefore 5 root 3 is less than 9. तर दोन कर्णींची कोटी सारखी असेल तर कर्णिस्थ संख्यावरून त्या कर्णीतील लहान मोठेपणा आपण ठरवू शकतो. थँक यू.